नमस्कार मित्रांनो. बघा, या ठिकाणी आपल्या शेतामध्ये आपल्या गोदावरी 2013 या तुरीच्या वाणाची काढणी चालू आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी हार्वेस्टरच्या मदतीने ही काढणी चालू आहे आणि आपली ही पांढऱ्या रंगाची व्हरायटी आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की जास्त दिवस आपण छान वाळू दिल्यामुळं अत्यंत मस्त क्वालिटी या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे तुरीचा दाणासुद्धा चांगला मोठा झालेला आहे आणि त्याचबरोबर काडी कचरासुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये किंवा डाळसुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेली आहे. एकंदरीत स्वच्छ तूर या ठिकाणी येत आहे. बघा, आता ह्या तुरीची वैशिष्ट्ये म्हणजे आपण नेहमी या तुरीची व्हिडिओ टाकत आलेलो आहोत आणि ही जी तूर आहे ती खरंच मराठवाड्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं हे संशोधित असं वाण आहे आणि हे वाण खूप छान आहे. म्हणजे हे आमचं पहिलंच वर्ष आहे आणि पहिलंच वर्ष असूनसुद्धा ॲव्हरेज असे आलेले आहेत की काही ठिकाणी 7, 7.5, काही ठिकाणी 8.5 आणि हायेस्ट आपल्याला 10चं ॲव्हरेज या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे. 10च्या वरती आपल्याला ॲव्हरेज आलेलं नाही. पहिलंच वर्ष आहे. पण काही आणखी सुधारणा केल्यानंतर आपण ॲव्हरेज नक्कीच वाढू शकतो याचा आत्मविश्वास आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी ज्यांना बियाची आवश्यकता आहे अशा बऱ्याच जणांनी बी ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यासाठी आपण बी ठेवणार आहोत. यावर्षी तुरीचे बाजारभाव पण चांगले आहेत. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला एक चांगला पर्याय म्हणून आपण तुरीकडे पाहू शकतो. याच्यामुळे मध्ये 3-4 गोष्टीचं आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. योग्य बी, योग्य अंतर, योग्य खत व्यवस्थापन, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळेवर कटिंग, कमीत कमी 3 कटिंग आवश्यक आहेत. त्यानंतर ट्रिचिंग. ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर आपण नक्कीच तुरीमध्ये 10+ ॲव्हरेज काढू शकतो. यावर्षी काही चुका झाल्यात त्यामुळे आपल्याला सगळीकडे 10चं ॲव्हरेज आलं नाही. 7पासून 7, 8.5, 9.5, 10 असे ॲव्हरेज आपल्याला आलेले आहेत. त्या चुका आपण नक्कीच पुढच्या वर्षी दुरुस्त करणार आहोत. बघा, शेती ही एक अशी गोष्ट आहे की त्यामध्ये आपल्याला उत्पादन वाढवता येतं, पण त्या मालाला भाव आपल्या हातामध्ये नाही. त्यामुळे नाफेडचा भाव 8,000 हा फिक्स आहे यावर्षी. पुढच्या वर्षी आणखी वाढेल. पण आपल्याला यामध्ये खर्च नक्कीच कमी करता येतो. त्यामुळे तुरीमध्ये खर्चसुद्धा आणखीन आपल्याला बराच कमी करता येतो. यामध्ये SRT नावाचं एक तंत्रज्ञान खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं आहे. त्याचाही प्रयोग आपण यावर्षी करणार आहोत की SRTमुळे खरंच बऱ्याच लोकांचं असं मत आहे की SRTमुळे उत्पादन खर्चामध्ये आपण खूप कपात करू शकतो. चला, हे आहेत आपले प्रयोग. धन्यवाद.